त्याच्यावर लक्ष ठेवत जाणं. नुसतं त्याला टीव्ही लावून देतो तो नुसतं टीव्हीच पाहते आणि तसाच बोलते तो नुसतं तेच तर बोलत राहते. आतापासून तो नुसतं टीव्हीच्या मागा मोठा झाल्यावर तो नुसतं टीव्हीच पाहिजे ना. तुम्हाला काय आहे हो बोलाले? मला घरचे कामही करा लागते, कोणी त्या पोराला पाहत नाही. तुमच्या आईनं तर जसं सोडूनच दिलं. पोराला कशीच पाहत नाही, नुसतं मला पाहा लागते, इकडे पाही लागते, कामही करा लागते. काम नाही केलं तिकडे तुमची आई लगेचच टच करून बोलते. म्हटलं तुम्हाला काय अधिक म्हणता पोराला टीव्ही नको पाहू दे, नाही तर काय करू तुम्ही? टीव्ही लावून देतो बिचारा पाहिजे तो, मग नाही तेवढ्या उशिरात काम होते म्हणून मी पाहू देतो. तुम्हाला उलीसही वेळ नाही राहत. तुम्हाला जर पोरगं पहा म्हटलं तर मग मला हे काम आहे, मला ते काम आहे असे करता तुम्ही, आणि अधिक पाहू दिलं तर तुम्हाला हेही पटत नाही. मी तुला सरळच म्हटलं, चांगलीच गोष्ट म्हटलं, आणि तू एवढी बोलायला लागली तुम्ही पाहत नाही असं नाही तसं नाही. आईले बोलायला लागली आणि काय तुला काय आधी त्याला आईले बोलायचं एवढं बोलायचं काही कामच नाही ना. मी सारखीच गोष्ट म्हटली ना, तू असं दिमाग माझं गरम नको करून देत जो. तुमचा सर्वांचा अधिकार आहे मला बोलायचा, मला काहीच अधिकार नाही राहिला. तुम्ही माझा नवरा नव्हे, कोणीच नव्हे. म्हणूनच तुमच्यावर माझा अधिकार नाही. खरंच आहे नाही ना अधिकार? नाही बोलत जाऊ ना, मी नाही बोलत जाईन मी तुमच्यासोबत. असंही म्हणू लागते का मी तुझ्या नवरा नाही म्हणून? असंही बोलत असते का बिचारे? जरासं चांगलं बोला. आईले नको बोलू म्हटलं, मला बोल ना. माझ्यावर तर तुझ्या अधिकारच आहे, बोल ना. भाऊ पाय ना किती बायकोच्या समोर करते. त्याला जर लेकरं असते ना म्हटलं त्यानं नुसते वागवले असते म्हटलं. बायकोनं जे म्हटलं ते ठाई आहे म्हटलं सगळं बरोबर. त्याचं उदाहरण नको देत मला, माझ्या उदाहरण द्यायचं मला, दुसऱ्याचे उदाहरण द्यायला पटत नाही. तुझं म्हणणं असंच आहे ना की मी पोराले वागवा म्हणून, म्हणजे मी कामधंदे सोडून देतो स्पेशल पोराले वागवायला बसतो. काही म्हटलं का तुम्हाला बातच राग येते. कधी जरी तुम्ही मायली जराशी मदत करता काय ह्या खोलीतलं आता पसारा काढा लागते. जरासा दिवाणने हलवू लागत. मी एकटी बाई आणि त्याच्या खोलीतला म्हटलं श्याम भाऊजी किती म्हटलं तिले मदत करू लागते. पूर्ण खोली झाडून देते म्हटलं, त्याच्यानंतर तिले दिवाण उचलून देते, सगळं तिले करून देते. फक्त तिले खालचं झाडाचं राहते म्हटलं. तुम्हाला जर काही म्हटलं का तुमच्या भल्ला ज्वार येते आणि आपल्या खोलीत निसता घनानाच्या घनाना दिसते म्हटलं. तिथं कवडीची मदत नाही भेटत मला, सगळं मला उचला लागते. बाई सारखी बाई असून मला ह्या दिवाने उचला लागते, हलवा लागते, आणि त्या लेकराला पाहा लागते काही तोंडात घालून काय. काल म्हटलं पोरानं तुम्हाला काय आहे बोलाले. काल म्हटलं पोरानं म्हटलं तोंडात कांच्या घातला वाटता आणि अटकला असं गेला असता तर अधिक 20-25 हजाराचं लागलं असं, तुम्ही मलाच बोलता म्हटलं. मग आईले तुम्ही म्हणत नाही का वागवा म्हणून? त्याले आता कसंच घेत नाही. अनिता माझ्याकडून काही काम होत नाही, तुला पहिले सांगतो. मला ऑफिसला जाणं हे ते माझं हेच चालते दिवसभर, आणि तू म्हणशील तू माझ्यापासून अपेक्षा ठेवशील काय खोली झाड खोलीचं बरोबर करून द्या, ते माझ्याकडून काम होत नाही. तिकडे काहीच नाही होत, माझ्याकडून सारच होते. आणि अधिक तुम्ही तिकडून आल्यावर म्हणाल त्यावर काय केलं. घरची कामं करतो, खोलीतली साफसफाई एकटीच करतो, आणि अधिक ह्या लेकरालाही पाहतो. लेकराचं कमी जास्त झालं का मी तुमचे बोलणे ऐकतो. बरी ना मी बोलणे ऐकायला आहे ना तुमचे. राहतेच कोणते काम, घरचे काम कर ना, आणि पोराले वागू ना, दुसरं काय. ते सुट्टी काढा आणि मग राहून पहा, आणि मग मला म्हणून पहा का घरचे काय काम असते, आणि मग समजते तुम्हाला काय असते म्हणून. एक दिवस आता मी एक दिवस हे सगळं टाकून जातो आणि तुम्हाला सगळं करायला लावतो, तेव्हा तुम्हाला समजन कसं असते. तर हो जाय, कुठे जातो तो पाहतो. मग मी काय म्हणतो, मला दुसऱ्याचं उदाहरण नको द्यायचं, माझ्या आईचं उदाहरण नको द्यायचं, माझ्या भावाचं उदाहरण नको द्यायचो. ते त्याच्या पोरी नाही, मी माझ्या पोरी नाही. तुला पटत असेल तर आहे, नाही तर चालली जाय. तुमची नेहमीची बोलभाषा झाली इथे. चालली जाय, ठेवून दे, आणि लेकरायला ठेवून जात नाही म्हणून माहिती आहे ना आता तुम्हाला, म्हणून असे बोलताना तुम्ही. थोडीशी कदर नाही ना माईवाली. कदर असती तर करू नाही लागलं असतं का तुम्ही काही. एक दिवस रविवारी घर राहता तर उलसे करू लागत नाही. हो साहेबा नीता तू फक्त मी एक शब्द म्हटलं का त्याला जास्त टीव्ही पाहू देत नव्हतं. तू इतकं पारायण केलं म्हटलं, चाललो मी घरच्या बाहेर. चाललो म्हटलं का झालं सारं, सगळे तुमचे दुःख हरले. काही करून किती काही केलं, काही केलं तुमच्यासाठी, काही केलं तुम्हाला नावच नाही म्हटलं. स्वतःचे दुखणे लय मोठे वाटते. किती दिवसाचा पाय दुखतो करून राहिली मी, तर तुम्ही मला म्हणता काय एका शब्दानं का दवाखान्यात चालवा. तेच जर श्याम भाऊजी असते म्हटलं तर म्हटलं कोमलला लगेच नेलं असतं म्हटलं. चाल म्हटलं असतं गाडीवर बसन चाल, आणि तुम्ही म्हटलं नुसतं म्हणजे माझ्याला दुखणे तुम्ही मजाकच समजता ना. तुम्हाला काही मला हेच नाही, हितच नाही ना का बा आपली बायको बिमार आहे, काही आहे, तिचा पाय दुखून राहिला, तिला दवाखान्यात न्या. स्वतःला जावं लागते म्हटलं. एकटं कधी पण तुम्ही येत नाही म्हटलं कधी सोबत. बस शांत, आवाज वर करू नको आणि बोलू नको अशी. तुला दवाखान्यात जायचं आहे, घे पैसे निघ. आयुष्यभर तेच चालू, पैसे घेऊन चालली जाय, पैसे घेऊन जाय, इथं जाय तिथं जाय. मी एकटीच जातो ना सगळ्या इथं. कधी प्रेमात तुमचं नवऱ्याचं एक कर्तव्य असते ना का चालवा दवाखान्यात नाही. कधी ह्या शब्दाने पैशाने सगळे काम होऊन राहिले. तुझ्यासोबत बोलण्यात अर्थ मी निघाल चाललो आता. आता कुठे जाता? कुठे बोललो का नेट लागते, चालले जाते बाहेर. नाही का कधी समजून घ्या बा, आपल्या बायकोला घेऊन जा काही. 2-3 वेळा म्हटलं कोमलले किती वेळा फिरायला नेलं म्हटलं येईन श्याम भाऊजीनं, हे तर कधीच नेत नाही.
त्याला टेन्शन निघासाठी मी आईलेच फोन करतो. कोणीच माझ्या ऐकून निघत. हॅलो बाई बोलव. आई नाही आता श्रीचे बाबांना माझ्यासोबत कटकट केली आणि चालले गेले. कायसाठी कटकट होय माय? चांगली वागत जा ना जवळ माणसासोबत. एवढे चांगले लोक भेटले तुला नशिबानं, अशी वागतो तू. स्नेह करू लागत त्या जवळ काहीच बोलू नये है ना. तू म्हणणं मीच बदमाश आहे ना, तुला असं वाटते ना? हो माय माझे एवढं चांगलं घर भेटलं, चांगली राह ना बिचारे. तुझे कर्म चांगले म्हण का आमचे कर्म चांगले म्हण. तुला एवढं चांगलं घर भेटलं नको वागत जाऊ. माणसाचा दिमाग गरम होत असते अशानं. पण मी साधं जरी म्हटलं ना ते जाईल निस्ता राग येते म्हटलं. आता काय म्हटलं घराची साफसफाई करायची आहे. तर बा तुम्ही करू लागा. श्याम कसे करू लागते म्हटलं. मला तुम्ही करू लागा म्हटलं. काहीच नाही मी करूच नाही लागत म्हणजे सप्पा हात झाडते म्हटलं. एकटी काय करणार आहे? लेकराले पाहणार आहे का घराची साफसफाई करणार आहे? सारच करणार आहे मी है ना. बाई घर कराच लागत असते तेवढं. तुले तर नुसते माझ्या घरच्याचीच आहे. तुले माया तर काही लागतच नाही. उद्या दुसरं काही सांग बाई. माया गोष्ट तुला सांगतो. माया मी असंच म्हटलं बाई का मॅक्स स्वयंपाक केला म्हणून. बाई तिचा नवरा बाई तिचा जसा भागच घेते म्हटलं. आणि बातच म्हटलं नवऱ्याने तिची चापलुसी केल्यासारखी का बा नाही तिनं तर केलता स्वयंपाक, तुम्ही तर नाही केला. आईच्या देखता म्हणजे मला खोटं पाळासाठी केलता का त्या केलता स्वयंपाक? तिनंच केलता. पण म्या म्हटलं का आता आईच्या समोर करा बा म्हणून म्या स्वतःच केला म्हटलं. असं दाखवलं म्या. आणि तिला बाजार असं वाईट होण्यासाठी म्या सांगितलं असं. पण ते नवऱ्याने घेतला ना भाग तिच्या. एवढी तू खाली खोटी बोलतो बाई. हे खोटे बोलायचे धंदे चांगले नाही ना. म्या आयुष्यात मी कधी खोटी बोलली नाही. ते बाप खोटा बोलला नाही कधी. ती बहीण आता बहिणीच जाऊ दे म्हणा. कधी कधी बोलत असते. पण तू आमच्या दोघात इथे गुन्हे ना. तू शिकली कुठून हे खोटे बोलायचे धंदे? असं बरोबर नाही ना. काय थोडंसं बोलाच लागते म्हटलं खोटं नसते बाई. एवढे चांगले लोक भेटले खोटं बोलत नव्हतो. एखाद दिवशी त्यावर कोणी विश्वास नाही ठेवा. एखादी गोष्ट तू खरी असली तर तू कोणाला खरी नाही वाटत खोटीच वाटत. तू दे मला काही करा लागत. पोरगी मी तुला किती वेळा समजून सांगतो खोटी बोलू नको. एवढे चांगल्या घरानं आहे त्या घराला फोडू नको तू. ते मी तुला लय दिवसात सांगून राहिले कटकर असताना बंद कर. पण तू ऐकतच नाही बिचारे. स्वतःच्या पायावर स्वतः कायले दगड पाडून घेतं. स्वतःच्या पायाला स्वतः दगड पाडून घेणार आहे तर काय असं खोटं बोलू मग खोटाडी होते ना. त्यासोबत बोलत नाही तुम्ही मला अशी बोलता. ठेवून दे तुम्ही फोन. बोललो का तुला राग येते आणि ठेवून देतो म्हणतो. आमचाही राग करतो. जैले सांगायचा प्रयत्न करते सारे तसेच आहे. कोणी ऐकून निघत नाही गोष्ट.